अधिक महिना ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि पुण्य कमावण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. या महिन्यात भौतिक सुखापेक्षा ईश्वर भक्तीला अधिक प्राधान्य दिले जाते. अधिक महिन्यात खालील गोष्टी करणे शुभ मानले जाते: नामस्मरण आणि मंत्र जप. या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या काळात केलेले नामस्मरण आणि उपासनेचे फळ इतर महिन्यापेक्षा 10 पटीने अधिक मिळते. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे ही विशेष फलदायी ठरते. दान धर्म. अधिक महिन्यात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीपदान, वस्त्रदान आणि अन्नाचे दान करावे. या महिन्यात जावयाला नारायण मानून 33 अनारसे देण्याची जुनी परंपरा आहे. याशिवाय तिथीनुसार तूप, सोने, धान्य किंवा फळांचे दान करणे शुभ असते. धार्मिक ग्रंथाचे वाचन. श्रीमद भगवद्गीता, पुरुषोत्तम महात्म्य किंवा भागवत पुराण यासारख्या ग्रंथांचे वाचन किंवा श्रवण करावे. भगवान विष्णूंच्या कथा ऐकल्याने मानसिक शांतता लाभते. व्रत आणि उपवास. जमेल तसे उपवास करावेत. काही लोक संपूर्ण महिना दिवसातून एकदाच जेवण करतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरी पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करणे आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी चांगले मानले जाते. विशेष पूजा. सत्यनारायण कथा करणे, तुळशीची सेवा करणे या काळात उत्तम मानले जाते. अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण किंवा दान केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.